हॅलो एव्हरीवन, वेलकम टू क्वांट्सॲप. सो आज आपण बघणार आहोत की ऑप्शन सेलिंग जर मला करायची असेल बँक निफ्टीमध्ये किंवा इवन दो जरी मला निफ्टीमध्ये ऑप्शन सेलिंग किंवा कोणत्याही स्टॉकसाठी जरी करायची असेल तर काय करायचं. पण मेन जो आपण प्रायोरिटी ठेवणार आहोत ते बँक निफ्टी ठेवणार आहोत. ओके, आणि जो काही मी आता डेटा पॉईंट तुम्हाला सांगणार आहे तो ओव्हरऑल बेस्ड असणार आहे एक अल्गोरिदम बेस्ड टूलवरती, ज्यामध्ये काही गोष्टी ज्या आहेत ते ऑप्शन्स रायटिंग करताना आपल्याला खूप पाहिल्या पाहिजे, जे जनरली सेलर्स अवॉइड करतात. आणि थोडाफार जो कन्सेप्ट आहे, सो काही आपण Q&As पण आहेत थोडेफार. त्याच्यानंतर आपण एक FRV कन्सेप्ट पण बघणार आहोत. देन विल गो विथ द ऑप्शन्स रायटिंग. ओके, सिम्पल बघा. जर मी एक सिम्पल वर्डमध्ये सांगायचं म्हटलं, ठीक आहे, थोड्याला वरती घेऊन जाऊया. आणि हां, ओके, सिम्पल बघा. जेव्हा पण आपण ऑप्शन्स रायटिंग करतो तेव्हा मोस्ट ऑफ द लोक काय करतात, सपोज इकडे 54,000ला मार्केट आहे. ओके, मग लोक काय करणार, वरती 400 पॉईंट जाणार, 54,400 सेल करणार कॉल, आणि खाली येऊन 53,600 सेल करणार पुट. राईट, म्हणजे एक स्टॅटिक रेंज बनवून जातात. व्हॉट डू यू थिंक, जर मी एक स्टॅटिक रेंज बनवतोय, ओके, तर आय विल बी इन अ प्रॉफिटेबल, म्हणजे मी एक प्रॉफिटमध्ये असणार की लॉसमध्ये असणार. एक स्टॅटिक रेंज घेऊन चालते तर डेफिनेटली द आन्सर इज नो. मी लॉंग रनवरचं बोलतोय, मी 1-2 वर्षाचं नाही बोलते, मी येणारे 3-4 वर्ष, 4-5 वर्षाचा एक ओव्हरऑल पिरियड बोलते. तर प्रॉफिटेबल सेटअप तर तो नसणार. राईट, सो आपल्याला काय करावं लागतं की आपल्याला डायव्हर्सिफाईड व्हावं लागतं मार्केटला. जर सपोज मार्केट बुलिश झोनमध्ये असेल, सपोज इकडे बुलिशमध्ये असेल, ओके, आणि 54,000ला, आणि मार्केट करंटली बुलिश झोनमध्ये. सो मी काय करणार, मी 54,800 वाटल्यास कॉल सेल केलीन, आणि पुट किती करीन, 53,800. का, कारण मला माहित आहे की मार्केट बुलिश झोनमध्ये जास्त आहे. सो मार्केट वरती जाण्याचे चान्सेस जास्त आहे, खाली येण्याचे चान्सेस कमी आहेत. सो मी स्लाइटली थोडासा आहे ना एक स्ट्रँगल बनवीन, बट हलकासा बुलिश स्ट्रँगल बनवीन. राईट, सेम लॉजिक गोज विथ द बेरिश ॲज वेल. जर 54,000ला मार्केट आहे तर मी पुट जरा 400-500 पॉईंट जास्त खाली विकेन आणि कॉल्स फक्त 200-300 पॉईंटच विकेन. राईट, सो डायव्हर्सिफाईड व्हावं लागतं बेस्ड ऑन दी रेंज मोमेंटम, की ट्रेंड काय आहे. सो आपल्याला मार्केटचा पहिली गोष्ट म्हणजे ट्रेंड कॅल्क्युलेट करावं लागेल, ट्रेंड बघावा लागतो की मार्केटचा ट्रेंड काय आहे. राईट, नाव सेकंड थिंग इज व्हॉट, सिम्पल बघा. सेकंड थिंग जी आहे ना ती एक एक्झाम्पल सोबत समजूया. ओके, लेट्स अज्युम मार्केटमध्ये 20ची वोलॅटिलिटी आहे. ओके, सो पुढे जाऊन वोलॅटिलिटी 30 पण होऊ शकते, आणि पुढे जाऊन वोलॅटिलिटी 10 पण होऊ शकते. काही होऊ शकतं ना, मी इम्प्लाइड करतोय वोलॅटिलिटी. राईट, सपोज पुढे जाऊन वोलॅटिलिटी 30 झाली. सो ॲज अ सेलर हा जो माझा आहे हा लॉस आहे, आणि जर पुढे जाऊन वोलॅटिलिटी 10 झाली तर ॲज अ सेलर माझा प्रॉफिट आहे. का, सिम्पल बघा, जर 20च्या वोलॅटिलिटी जर वरती जर मी कॉल आणि पुट सेल केलं आहे, मीन्स स्पेसिफिकली वोलॅटिलिटी जाऊन पुढे सपोज 30 झाली, म्हणजे मी विकलेलं एकदम चीपमध्ये आणि पुढे जाऊन एक्सपेन्सिव्ह झालंय प्रीमियम, तर डेफिनेटली तुम्हाला लॉस बेअर करावं लागेल. आणि ते जर वोलॅटिलिटी पुढे जाऊन 10 झाली, मीन्स मी विकलं एक एक्सपेन्सिव्ह होतं आणि पुढे जाऊन स्वस्त झालंय. राईट, सो जेव्हा पण वोलॅटिलिटी वाढेल तेव्हा लॉसचे वरती कमी होईल, तेव्हा प्रॉफिट आहे. राईट, सो ही जी कन्सेप्ट आहे ना की पुढे जाऊन वरती 30 झाली आणि 10 झाली, हे कसं समजणार, त्याला आपण म्हणतो FRV. मीन्स व्हॉट, फ्युचर रिअलाइज वोलॅटिलिटी. ओके, की मी इम्प्लाइड करतोय 20 पण पुढे जाऊन काहीतरी वेगळीच झालंय. सो जर मी IV मायनस FRV केलं तर मला समजेल की सेलरचा प्रॉफिट कुठे झालाय आणि लॉस कुठे झालाय. ओके, लेट्स टेक अ एक्झाम्पल. ओके, IVR म्हणजे टेक्निकली आपल्याला काय बघायचं, ट्रेंड बघावा लागेल, इम्प्लाइड वोलॅटिलिटीचे रँक्स बघावं लागतील, पर्सेंटाईल बघावं लागेल. त्याच्यानंतर एक मेजर रिस्क असते ती असते गामाची रिस्क, गामा रिस्क. राईट, नियर बाय एक्सपायरी जर तुम्ही आलात तर बघा प्रीमियम ड्रास्टिक चेंज देतो जर मोमेंटम आली तर त्या स्ट्राईकवरती गामा ऍक्टिव्ह आहे का ते बघावं लागेल. राईट, सो गामा रिस्क कुठेतरी कॅल्क्युलेट करावं लागते. सो ही एक कन्सेप्ट आहे. नाव सिम्पल बघा, जर मी FRV बद्दल सांगायचं म्हटलं तर इथे बघा एक तुम्हाला डेटा पॉईंट दाखवतो. ओके, जी रेंज आपण बोलतो ना की 20, 200, 300 पॉईंटची रेंज, जर मी डेली एक स्टॅटिक रेंज घेऊन चालत असेल तर काय करायचं आहे, इथे बघा मी आलो इथे IV मायनस FRV. ओके, आणि मी इथे बँक निफ्टी ठेवतो.
ओके, नाव यू कॅन सी दिस ग्राफ. काय दाखवते बघा, हा जो ग्रीन पोर्शन आहे ना हा टोटली सेलरचा प्रॉफिट आहे, रेड पोर्शन आहे तो सेलरचा लॉस आहे. व्हॉट डू यू थिंक, काय वाटतं की हा किती % प्रॉफिटमध्ये, जर मी डेली आले 50-60 वाटते, 60-40 वाटते की 80-20 वाटते? डेफिनेटली जर मला विचारलं तर मी सांगेन की मला 50-60% जो आहे तो प्रॉफिटेबल आहे, 60% प्रॉफिटेबल दिसते आणि 40% नेगेटिव्ह दिसते, राईट. बट जर तुम्ही ते पाहिलात ना, इथे बघा प्रॉफिट होतोय थोडा थोडा, लॉस बघा खूप मोठा लॉस आहे. परत इथे बघितलं तर तुम्ही बघा प्रॉफिट होणार आणि इथे एक मोठा लॉस होणार. हा जो लॉस आहे ना हा बघा किती % मायनस IV आहे, -23 IV. मीन्स विचार करा, जर तुम्ही 20 ला वोलॅटिलिटी विकला आणि पुढे जाऊन 23 म्हणजे 43 झाला वोलॅटिलिटी, किती प्रीमियम चेंज होणार. तर ॲज अ सेलर जे आपण विचार करतो की हळूहळू जो आउट ऑफ द मनी स्ट्राईकचा जो थीटा आहे, जो हळूहळू आपण घेत असतो, तो एका मोमेंटम मध्ये, एका IV चेंज मध्ये आपल्याला खूप मोठा नुकसान देऊ शकतो, राईट. सो टेक्निकली आपल्याला डायव्हर्सिफाईड व्हावं लागतं, आपल्याला IVR IVP चेक करावं लागतात, काय कन्सेप्ट आहे काय नाही आहे, त्या बेसिसवरती आपल्याला ट्रेड्स करावे लागतात, राईट. सो आता कसं कॅल्क्युलेट करायचं की कोणता डेटा आपण कधी बघितला पाहिजे आणि ओव्हरऑल त्याच्यामध्ये मोमेंटम कशा आला पाहिजे, कसं फिगर आउट करायचं? आन्सर इज सिम्पल. आपल्याला यायचं आहे होम स्क्रीनवरती जर तुम्ही इथे आलात, ओके, ट्रेडिंगवरती या तुम्ही इथे आणि या ऑप्शन रायटरवरती, इथे बघा इथे ऑप्शन रायटर आहे, ओके. सो आय क्लिक ऑन इट, ठीक आहे. नाव बँक निफ्टी ॲज इट इज इथे ओपन आहे, फाईन. नाव सिम्पल बघा, ऑप्शन रायटर जर मी तुम्हाला इथे एक्सप्लेन करायचं म्हटलं इंटरफेस, सो एकच मिनटं द्या, मी तुम्हाला ऑप्शन रायटरचा आपण बघूया. वेअर इज दॅट पर्टिक्युलर थिंग, हां इथे आहे ना, फाईन, ठीक आहे. नाव बघा, जर तुम्ही इथे बघितलात तर इकडे जे आहे ते सिलेक्ट करण्यासाठी आहे निफ्टी, बँक निफ्टी, जे तुम्हाला सिलेक्ट करायचं. जसं इथे तुम्ही पाहिलात बँक निफ्टी ऑलरेडी सिलेक्ट आहे. त्यानंतर ते एक्सपायरी सिलेक्ट करा की कोणत्या एक्सपायरीला तुम्हाला ट्रेड बनवायचे आहे. जितके दिवस एक्सपायरीला बाकी असते ना तिकडे तुम्हाला इथे मिळते. तसं मी एक्सपायरीच्या दिवशी एक स्पेसिफिकली बघतो इथे, त्यामध्ये 0 days आहे. रेंज इंडिकेटरवरती आपण येऊ, इथे बरेच इंडिकेटर्स आहेत, ओके. नाव हा टूल काय करतो, ऑप्शन रायटर टूल, तुम्हाला बघा हे 5 पॅरामीटर्स दिले आहेत, IVR IVP, थीटा स्पीड, गामा रेस आणि ट्रेंड स्कोर. पहिला चेक करूया IVR आणि IVP. हे दोन्ही जे कन्सेप्ट आहेत ना, हे जे मी म्हणालो ना IV रँक काय आहे किंवा 20ची वोलॅटिलिटी आहे 30ची, तर प्रीमियम माझे स्वस्त आहेत का की चीपमध्ये आहेत हे फिगर आउट करायला तुम्हाला हेल्प करतं. सो IVR मीन्स व्हॉट, इम्प्लाइड वोलॅटिलिटी रँक, आणि IVP मीन्स व्हॉट, इम्प्लाइड वोलॅटिलिटी पर्सेंटाईल. सो जेव्हा आपण IVR आणि IVP अबाव 60 किंवा 40, एक ओव्हरऑल एक फिगर सांगायचं म्हटलं तर अबाव 60 आहे, दॅट मीन्स हायर वोलॅटिलिटी एन्व्हायरमेंट, आणि जर बिलो 40 असेल 30 असेल मीन्स लोअर वोलॅटिलिटी एन्व्हायरमेंट, राईट. सो IVR IVP कुठेतरी हा कॅल्क्युलेट करायला तुम्हाला हेल्प करतो. ह्याच्याने तुमचं समजतं की प्रीमियम तुमचा स्वस्तात आहे की चीपमध्ये आहे, ओके. देन इट कॅल्क्युलेट्स दी थीटा स्पीड. थीटा स्पीड इज जनरली काय, सिम्पल आहे, जे स्ट्राईक मी जे सिलेक्ट करणार आहे ऑप्शन सेलिंगसाठी, त्याच्यावरती माझा थीटाचा एक्सपोजर किती आहे. थीटा तिथे स्लो डिके होतोय की थीटा तिकडे फास्ट डिके होतोय, हे तुम्हाला हेल्प करायला, फाइंड आउट करायला हेल्प करेल. सो जर मला तिकडे समजलं की थीटा जो आहे तो कम्पॅरेटिव्हली खूप स्लो डिके होतोय, सो ॲज अ सेलर कुठेतरी तो माझ्या बेनिफिटमध्ये नाही येत आहे, प्रॉफिट मला तेवढा नाही होणार. बट जर तो फास्ट ड्रास्टिक फॉल होत असेल थीटामध्ये, सो मला थीटा स्पीड माझ्या फेवरमध्ये येते. सो ग्रीन दिसेल इथे. त्यानंतर गामा रेस इज जनरली व्हॉट, की जेव्हा पण तुम्ही नियर बाय एक्सपायरी असतात, म्हणजे एक्सपायरीच्या दिवशी असतात, 2-3 तास बाकी आहेत किंवा त्या पर्टिक्युलर एक्सपायरीसाठी, तेव्हा गामाचा जो एक्सप्लोजन आहे त्याच्यामुळे कुठेतरी जो आहे तो डेल्टामध्ये तुम्हाला ड्रास्टिक चेंज मिळतो आणि डेल्टाचा जे इम्पॅक्ट तुम्हाला प्रीमियमवरती मिळतो. सो गामा रेस ही कुठेतरी आहे जे तुम्हाला इथे बघावी लागेल. अँड त्याच्यानंतर जो आहे तो ट्रेंड स्कोर. व्हॉट इज ट्रेंड स्कोर? ट्रेंड स्कोर इज सिम्पल, की मार्केटमध्ये ट्रेंड आहे की नाही, निफ्टी बुलिश ट्रेंडमध्ये आहे की बेरिश ट्रेंडमध्ये. जर निफ्टी ट्रेंडमध्ये असेल तर थोडाफार डायव्हर्सिफाईड व्हावं लागतं, जसं मी म्हणालो कॉल 400 पॉईंटवरती आणि पुट फक्त 200 पॉईंट खाली मी सेल करीन. सेम बेरिश जर असेल तर पुट 400 पॉईंट खाली सेल करेन आणि कॉल फक्त 200 पॉईंटवरती सेल करीन, राईट. सो हे सगळे पॅरामीटर्स कॅल्क्युलेट करून तुम्हाला इकडे 2 रेंज प्रोव्हाइड केल्या जातात. एक प्रोव्हाइड केली जाते अप्पर रेंज आणि एक रेंज प्रोव्हाइड केली जाते लोअर रेंज, राईट. यामध्ये पण बघा तुम्हाला गॅप अप गॅप डाऊनचे रिस्क पण कॅल्क्युलेट करायचे. जर तुम्ही इंट्राडे असाल तर तुम्हाला गॅप अप गॅप डाऊन रिस्क बघायची गरज नाहीये. बट जर तुम्ही पोझिशनल ट्रेडिंग करत असाल तर तुम्हाला गॅप अप गॅप डाऊन रिस्क चेक करावं लागेल की नेक्स्ट डे जर हा स्टॉक गॅप अप होऊ शकतो की गॅप डाऊन होऊ शकतो, ह्याचे रिस्क जनरली काय आहे, ओके. त्यानंतर हे सगळे पॅरामीटर्स कॅल्क्युलेट करून तुम्हाला एक स्ट्रँगल इथे सजेस्ट केला जातो की यू कॅन गो अँड सेल दॅट पर्टिक्युलर स्ट्रँगल. हा स्ट्रँगल तुम्ही जाऊन सेल करू शकता.
त्यात पण 3 इंडिकेशन असतात. कोणते 3? बघा हे 3. रेड मीन्स रिस्की. रिस्की मीन्स व्हॉट, की तुमचा 1:1 चा रेशिओ आहे जो मॅच नाही होत आहे. थोडाफार जो रिस्क आहे तो जास्त आहे ॲज कम्पेअर प्रॉफिट. सो ते तुम्हाला सांगतं. त्याच्यानंतर इथे आहे मॉडरेट. मॉडरेट मीन्स व्हॉट, की 1:1 च्या आसपास आहे पण 1:1 नाही आहे. मग सपोज 1000चा प्रॉफिट असेल तर 1200चा कुठे लॉस असेल, 1300चा कुठे लॉस आहे. म्हणजे 1:1 च्या क्लोज आहे पण ॲक्युरेट 1:1 नाही आहे. अँड द थर्ड थिंग इज व्हॉट, लुक्रेटिव्ह. लुक्रेटिव्ह मीन्स व्हॉट, की 1:1 च्या आत. म्हणजे जसं जर तुम्ही इथे पाहिलात तर करंटली हा मला येलो इंडिकेशन देतोय सेम एक्सपायरी डेला करंट, आणि तो सांगतो की हा स्ट्रँगल जाऊन तुम्ही सेल करू शकता. हा जो प्रीमियम जो आहे तो मिळेल. सो टार्गेट प्रॉफिट तुमचा 90 असणार आहे आणि स्टॉप लॉस तुमचा हा असणार आहे. सो मॉनिटरी बेसवरती तुम्हाला इथे स्टॉप लॉस मिळतो. जर तुम्हाला एक्सपायरी चेंज करायची असेल यू कॅन चेंज इट. इकडे या 1 ऑक्टोबर एक्सपायरी. सपोज मला ह्याचे 4 दिवस होल्ड करायचे, 3 दिवस होल्ड करायचे, तर त्यासाठी कोणती रेंज लागणार आहे ती तुम्हाला इथे बघायला मिळेल. राईट. आणि तुम्हाला इथे इंडिकेशन येतात की कोणत्या मला कॉल ऑप्शन सेल केला पाहिजे आणि कोणता पुट ऑप्शन मला सेल केला पाहिजे. राईट. त्यानंतर जर मी इथे आलो तर इथे बघा बरेच डेटा पॉईंट्स आहेत. सर ह्यामधलं पहिलं जर सांगायचं म्हटलं तर बॉलिंजर बँड आहे. सो बॉलिंजर बँडच्या जी अप्पर रेंज आहे आणि जी लोअर रेंज आहे, स्पेसिफिकली जे बँड्स आहेत त्या बेसिसवरती माझा स्ट्रँगल काय असला पाहिजे तो तुम्हाला बघायला मिळेल. सो टेक्निकली काय काय लोक प्रेफर करतात अशी रेंज पण सिलेक्ट करायचं, सेल करायचं. सो त्यामुळे यू कॅन गो विथ द बॉलिंजर बँड ॲज वेल. झेड स्कोर हा जनरली तुम्हाला स्टँडर्ड डिव्हिएशनच्या बेसवरती हेल्प करायला, फाइंड आउट करायला हेल्प करतं की झेड स्कोरच्या बेसवरती किती एक मोमेंटम आहे. त्यानंतर स्ट्रॅडल रेंज आहे. स्ट्रॅडल रेंज जनरली तुम्हाला बघायला मिळेल की जो पण माझा प्रीमियम आहे इकडे कॉल आणि पुटचा, त्या बेसिसवरती जर मी कंबाईन प्रीमियमचं बघितलं तर माझी रेंज किती आली पाहिजे करंट मार्केट प्राइसपेक्षा खाली आणि वरती. सो त्या बेसवरती तुम्हाला जर पाहिजे असेल प्रीमियम रेंजवरती मिळेल. टार्गेट प्रॉफिट आणि स्टॉप लॉस काय असला पाहिजे हे पण मिळेल. सो टार्गेट प्रॉफिट काय, जर 1 ऑक्टोबरला 6 दिवस जर तुम्ही होल्ड करतायत तर तुमचा टार्गेट जर हा अचीव झाला यू कॅन एक्झिट आणि स्टॉप लॉस हा ठेवून चला. ओके. ते जर तुम्हाला फक्त 4 सपोज इकडे मी आलो, ओके, इकडे मी आलो आणि IV रेंजवर क्लिक केलं. सो IV रेंज इज बेसिकली व्हॉट, की करंट मार्केटची जी व्हॉलॅटिलिटी आहे की किती % मार्केट वरती जाऊ शकतो आणि किती % मार्केट खाली जाऊ शकतो, त्या बेसिसवरती जर मला पाहिजे असेल तर IV रेंज जो आहे हा पण तुम्ही बघू शकता. सो IV रेंजच्या बेसवरती तुम्ही इथे फिगर आउट करू शकता की कोणत्या स्टॉकमध्ये किती %च्या IVच्या बेसिसवरती तुमचं टार्गेट प्रॉफिट अँड स्टॉप लॉस असला पाहिजे. अँड लास्ट इज हायेस्ट कॉल वाय आणि पुट वाय. सिम्पल, की सर्वात जास्त कॉल ओपन इंटरेस्ट कुठे आणि पुट ओपन इंटरेस्ट कुठे त्या बेसिसवरती. सो टेक्निकली हा मला दाखवते की स्ट्रॅडल करंट मार्केट प्राइसच्या आसपास एक मोठा ओपन इंटरेस्ट असेल, त्यामुळे तुम्हाला ही रेंज दाखवते. त्यामुळे इथे रेंज नाही दिसत आहे. बट सजेस्टेड असेल ट्राय टू गो विथ द क्वांटसॅप इंडिकेटर. का क्वांटसॅप इंडिकेटर? कारण ह्याचा जो हिस्टॉरिकल स्ट्राईक रेट आतापर्यंत राहिला आहे हा टेक्निकली राहिला आहे 84%चा. ओके. का 84%चा ते पण तुम्हाला सांगतो. सिम्पल बघा, जर सपोज मी एखादा कॉल ऑप्शन सेल करते, ओके, आणि जर मी एखादा कॉल ऑप्शन सेल करते तर आय नो दॅट की मार्केट जितक्या खाली राहील किंवा त्याच रेंजला राहील मला बेनिफिट आहे. मार्केट वरती गेला तर मला लॉस आहे. सो आउट ऑफ 3 डिरेक्शन 2 डिरेक्शनमध्ये माझा प्रॉफिट आहे. राईट. सो ॲज इट इज जर मी बघायचं म्हटलं तर सेलरचा एक 66%चा स्ट्राईक रेट येतोच. राईट. बट आपण इथे काय करतोय, आपण ह्याच्यामध्ये बायरचा पर्स्पेक्टिव्ह पण बघतो की बायरच्या एक व्ह्यूमध्ये जर मार्केट असेल तर कुठे असेल. राईट. सो आपण पूर्ण विनिंग बाईंगची तर ॲड नाही करू शकत. 99% 100% स्ट्राईक रेट कोणाचाच नसणार मार्केटमध्ये. राईट. सो आपण जरी अर्धी विनिंग ॲड केली बाईंगची तर 84% आपण अचीव्ह करू शकतो. जो सेलरचा जो मॅक्झिमम स्ट्राईक रेट राहील ना तो तुम्हाला 84%चा मिळेल विथ गुड अमाऊंट ऑफ प्रॉफिट. तुम्हाला 90% स्ट्राईक रेट पण मिळेल, सेलिंगचा 95 पण मिळेल. बट एक तर तिकडे तुम्हाला छोटा प्रॉफिट मिळेल जास्त मार्जिन रिक्वायरमेंटमध्ये, किंवा तिकडे कम लाईक नो कॉस्टमध्ये तुम्ही निघून जाल. राईट. सो 84% एक अचिवेबल स्ट्राईक रेट आहे, ज्यात तुमचा एक चांगला टार्गेट, तुमचा एक प्रॉफिट पण चांगला राहतो आणि एक अचिवेबल स्ट्राईक रेट आपण मेंटेन करू शकतो विथ द हेल्प ऑफ दिस पर्टिक्युलर इंडिकेटर. ओके. सो ज्यांना कोणाला ऑप्शन सेलिंग करायची असेल, स्ट्रँगल जनरली सेल करतात ते, देन यू कॅन गो विथ द ऑप्शन रायटर टूल. रिसर्च करायची गरजच नाही, फक्त यायचं इथे आणि चेक करायचं इन अ लाईव्ह मार्केट. ओके. आणि जर ह्या टूलमध्ये ओव्हरऑल काहीही डाऊट असेल तर तुम्ही विचारू शकता, वरती नंबर आहे. आणि दुसरी गोष्ट व्हेरी मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज व्हॉट, की इथे ट्रेड मॅनेजमेंटचा ऑप्शन आहे. इथे बघा, जर तुम्ही ट्रेड मॅनेजमेंट क्लिक केला तर प्रॉफिट अलर्ट, जर तुमचा प्रॉफिट 80% अचीव्ह झाला तर तुम्हाला एक अलर्ट येईल. स्टॉप लॉसचा अलर्ट क्रिएट करायचा, स्टॉप लॉसचा अलर्ट येईल. ट्रेल करायचं असेल तुम्ही ट्रेल करू शकता आणि त्याचा अपडेट जो आहे तो मोबाईल आणि टेलिग्रामवर पण घेऊ शकता तुम्ही. ओके.
तो सिम्पल गोष्ट आहे, जास्त याच्यात कन्फ्युज होण्यासारखं काहीच नाही. जरीही काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगा किंवा नंबरवरती दिला आहे, सो यू कॅन कॉन्टॅक्ट ऑन दिस नंबर ॲज वेल. ओके, ज्यांनी कोणी अजूनही मी सांगतो ॲप्लिकेशन डाउनलोड नाही केलं आहे, गो अँड डाउनलोड दी ॲप्लिकेशन. 25+ फ्री टूल्स आहेत, ज्याचा तुम्हाला ॲक्सेस मिळून जाईल. ओके, थँक्यू सो मच एव्हरीवन, थँक्यू सो मच फॉर युअर टाईम.